नवीन पनवेल येथे असणाऱ्या पिल्लई महाविद्यालयाची पार्किंगची समस्या सुटण्याचं काही नावच घेत नाहीये। पिल्लई कॉलेजच्या पार्किंग समस्येसंदर्भात नगरसेवक गणेश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज प्रशासनाशी चर्चा देखील करण्यात आली। कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी आपल्या गाड्यांचं पार्किंग रस्त्यावर करतात, ज्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। इथे खेळणाऱ्या लहान मुलांनाही या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या मोटारसायकल्समुळे धोका निर्माण झाला आहे। तसेच येथे अँब्युलन्सलाही येताना अनेक अडचणी निर्माण होतात। या संदर्भात गणेश कडू यांनी वाहतूक विभाग, पोलीस विभागाशी चर्चा केली। मात्र पिल्लई कॉलेज प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे आणि आता तर कॉलेज प्रशासनाने मर्यादाच ओलांडली आहे। पिल्लई कॉलेजच्या परिसरात कॉलेज प्रशासनाने नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे। यामुळे आता कॉलेजचे विद्यार्थी आता कॉलेजच्या आसपास असणाऱ्या सोसायटीजच्या बाहेर आपल्या गाड्या पार्क करतात। या समस्येमुळे इथल्या 20 हून अधिक सोसायटीज त्रस्त आहेत। या संदर्भात मंगळवारी गणेश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज समोर आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी नगरसेवक गणेश कडू यांच्याशी बातचीत केली। गेले 4-5 वर्ष आधी देखील या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो की नगरसेवक झाल्यावर त्याला नक्कीच यश आलं, कारण ज्या तुम्ही जेव्हा समोरचा रस्ता बघताय या समोरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्किंग होते। माझे प्रयत्न बंद केले आणि कॉलेजवाल्यांना खर्चावून सांगितले तरी चांगल्या रस्त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इशारा देतो चांगल्या रस्त्याच्या माध्यमातून या प्रभागाचा नगरसेवक या नात्याने माझ्या प्रभागात अशा प्रकारची अनैतिक म्हणावी लागेल पार्किंग होते। पार्किंग आहे, पार्किंगचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। त्यांनी त्या संदर्भात पिल्लई कॉलेजला वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर थोडी आमच्या गावाला रस्त्याची केल्यानंतर त्यांनी पार्किंगची व्यवस्था इतक्या वर्षानंतर आतमध्ये केली। आज तो प्रश्न नव्हता, परंतु आज त्यांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या इथे आपल्याला दिसेल की इथे त्यांनी म्हटलेलं आहे की नो पार्किंग। या साईडला इथे पार्किंग जर झाली आमची कोणाची हरकत नव्हती, पार्किंगला आमचा आधी विरोध होईल समजतं। सहकार्याच्या भूमिकेत सांगितलेलं आहे की आपण वन साईड पार्किंगच्या बाबतीत परंतु तुम्ही जर दोन्ही साईडला पार्किंग करणार असेल तर ते आम्हाला कदाचित चालणार नाही। आज इथे बघितलं त्यांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांचं जे आपलं काम चालू आहे त्या कामं चालू होण्यासाठी त्यांना तिथं अडथळा नको आहे। या संदर्भात त्यांनी या इथे नो पार्किंग लिहून दिलं। मग या इथे नो पार्किंगचा कुठलाही सिडकोचा डावना बोर्ड किंवा पोलिसांचा बोर्ड नसताना या इथे मात्र ठराविकपणे नो पार्किंग आज यांची गाडी पार्किंग झालेली दिसत नाही। याचा अर्थ पोलीस आणि प्रशासन यांचं सातत्य आहे। त्याचमुळे आमच्याकडच्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या पार्किंगवरती कोणतंच सोल्युशन मिळत नाही। तसेच स्थानिक नागरिकांनीही आमच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या। जर पिल्लई कॉलेजने आपल्या या हरकती लवकरात लवकर बंद केल्या नाहीत तर त्यांना स्थानिक रहिवाशांच्या संतापाचा सामना मात्र नक्कीच करावा लागेल।